154 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी आदिला नदीवर बांधलेल्या एकरूख मध्यम प्रकल्प अर्थात हिप्परगा तलावाचा आता वर्ल्ड हेरिटेज म्हणून सहभाग जो आहे तो घोषित करण्यात आलेला आहे। खरं तर आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगानं अर्थात ICIDनं वर्ल्ड हेरिटेज म्हणून या प्रकल्पाला जे ते घोषित केलेलं आहे। जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणून वर्ल्ड हेरिटेज म्हणून या प्रकल्पाचा घोषित करून प्रमाणपत्र जे आहे ते देण्यात आलेलं आहे। 1871 साली ब्रिटिशांनी शेतीच्या पाणी पुरवठ्यासाठी आदिला नदीवरती हा प्रकल्प बांधलेला होता। जवळपास 3 TMC या प्रकल्पाची क्षमता आहे आणि ज्यामुळे 11 गावातले 1229 हेक्टर क्षेत्र जे आहे ते सिंचनाखाली आलेलं आहे। तलावाची उभारणी असेल, जॅकवेलचं मजबूत बांधकाम असेल, शुद्ध आणि गोड पाणी या तलावाचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळे वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून या प्रकल्पाची घोषणा करण्यात यावी असे 1.5 वर्षांपूर्वी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी एकरूख प्रकल्पाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता मोहन जाधवर यांनी एकरूख प्रकल्प वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश करावा असा प्रस्ताव जो आहे तो ICID कडे सादर केलेला होता आणि तो प्रस्ताव आता मान्य झालेला असून जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणून प्रमाणपत्र जे आहे ते आता या विभागाला देण्यात आलेलं आहे। खरं तर यामुळे आदिला नदीचं पुनरुज्जीवन देखील होण्यासाठी मदत होणार आहे। सोलापूर शहर जे ते महाराष्ट्रात औद्योगिकरणात मुंबई पुण्यानंतर नागपूरनंतर 4थ्या क्रमांकावर होतं आणि त्यावेळेस भविष्याची गरज ओळखून ब्रिटिशांनी 1868 साली एकरूख प्रकल्पाचं काम जे ते सुरू केलं होतं आणि जवळपास 3 वर्षांनंतर 1871 साली या प्रकल्पाचं काम झालं होतं। 1930 पासून सोलापूर शहराला देखील या प्रकल्पातून पाणी पुरवठा होता आणि हा प्रकल्प आता वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। खरं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती या प्रकल्पाचं नाव आल्या कारणानं संरक्षण आणि जतन होण्यासाठी देखील आता मदत होणार आहे आणि युद्ध काळात विशेषतः प्रकल्प नष्ट होऊ नये यासाठी संरक्षण जे आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवर दिलं जातं। जागतिक वारसा स्थळ म्हणून ओळख मिळाल्यानंतर जगभरातील पर्यटक असतील आवर्जून भेटी देतील अशी अपेक्षा जी आहे ती या निमित्तानं बाळगली जाते। खरं तर 2020 साली महाराष्ट्रातला जे सिंधुदुर्ग जिल्हा आहे त्यातल्या 490 वर्ष जुन्या धामापूर तलावाचं देखील वर्ल्ड हेरिटेज म्हणून समावेश करण्यात आला होता आणि त्यानंतर महाराष्ट्रातला हा दुसराच तलाव आहे ज्याची वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषणा करण्यात आलेली आहे। खरं तर यामुळं एक आंतरराष्ट्रीय स्तरावरती नकाशावरती या तलावाचं नाव आलेलं पर्यटनाला चालना मिळण्यासाठी देखील महत्त्व होणार आहे। खरं तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा हा ब्रिटिशकालीन तलाव आहे ज्याच्यामुळं या आजूबाजूच्या 11 गावाच्या पाणी पुरवठ्याची व्यवस्था तर होतेच, मात्र सोलापूर शहराची देखील पाणी पुरवठ्याची व्यवस्था जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून होत असते। 154 वर्षांपूर्वीचा हा तलाव जो आहे आता वर्ल्ड हेरिटेज साइट म्हणून ICIDनं घोषित केलेला आहे। कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।